नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला नमस्कार करतो, मानाचा मुद्रा करतो, वंदन करतो. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात हिंदू कारसेवक, बजरंग दळची हे अशी काही संघटना सगळी रस्त्यावर उतरली. ती संभाजीनगरमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये छावा पिक्चरनं तर रिलीज केल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एवढं आंदोलन बळगले. औरंगजेबची कबर काढा म्हणते, ह्या संभाजीनगरमध्ये त्याची कबर ठेवायला नग म्हणते. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो कारसेवक, परत तुम्हाला सांगतो बजरंग दळची, परत आणखी एक समाज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची मावळं, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण मराठी समाज, संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांसाठी. महाराष्ट्रात तर नागपूरमध्ये वेगळंच आंदोलन पेटले. महाराष्ट्रात तर नागपूरमध्ये तर वातावरण पेटलेच. कशा पाहिजे तुम्हाला सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा चालली, औरंगजेबची कबर काढा, औरंगजेबची कबर काढा. मग संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश राजा होतं. ती आक्रोश राजा त्यानं सांगतो इस्लाम धर्म कबूल करायसाठी रोज एक दिवस संभाजी महाराजांचं मांस काढत होतं. त्यानं निर्गुण हत्या केली. संभाजी महाराजांची जीभ काटली, ही कापली. मग त्या पुण्याच्या भूमीत, त्या नगरीमध्ये, संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर ठेवू नये म्हणून राज्य सरकारला पण मागणी करायला लागली. ती ही करायला लागली. सगळे हिंदू संघटना, बजरंग दळचं, कारसेवक, आणखीन संघटना सगळं रस्त्यावर उतरलेली. मग औरंगजेबची कबर संभाजीनगरमधनं काढा, औरंगजेबची संभाजीनगरमधले कबर काढ. संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी आक्रोश राजा होतं. आणि छावा पिक्चरच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक विचार जागला, एक तरुणाचं एक मार्गदर्शन जागलं, एक इतिहास जागला. औरंगजेबनं किती अत्याचार केला आहे, आया बहिणींची आबरू लुटली, त्यांच्यावरती भ्रष्टाचार केला, त्यांच्यावरती अत्याचार केला, सगळे हिंदुत्वांची मंदिरं पाडली, त्यांना मस्जिदा बांधल्या, हे बांधल्या, किती लोकांवरती अत्याचार केला आपल्या मराठी समाजावरती, हिंदुत्वावरती, ह्यांच्यावर. मग त्या पुण्यभूमीत त्या औरंगाबादची कबर पाडते म्हणून सरकारनं तिथंच सिक्युरिटी दिली, तिथं 60 पोलिसाची सिक्युरिटी दिली, बंदोबस्त दिला, हे दिलं. महाराष्ट्रात एवढं चाललं, एवढं भ्रष्टाचार चाललं, हेच चाललं. मग त्या पुण्याच्या भूमीत, त्या संभाजीनगरमध्ये त्याची कबर ठेवायला नाही पाहिजे. उकडून कारसेवा तर चालूच होईल, बजरंग दळची, बिष्णोई समाजची, असे काय संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण राज्यात सामना पेपरमधनं पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सगळे आक्रमण झालं. ते संपूर्ण हे मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चालला आहे. महाराष्ट्रात आंदोलन चाललं आहे. नागपूरमध्ये तर आंदोलन पेटले, सगळी रस्त्यावर उतरले, ती ह्याच्यावर उतरले, ती त्याच्यावर उतरले. ती औरंगजेबची कबर तिथनं काढूनच फेकून टाकायला पाहिजे, बुलडोजर फिरवायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं सरकार, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री, त्याने काय म्हणते ते, त्यांचा काय निर्णय कबरच्या ओतूर. तुम्हाला सांगतो, एक छत्रपती शिवरायांचा मावळा चांगदेव जाधव, एक संभाजी महाराजांचा विचार, एक तिथं मतव करणारा संभाजी महाराजावर किती आक्रोश त्यानं निर्गुण हत्या केली. संभाजी महाराजाची जीभ कापली, हे कापलं, बोटं कापलं, हात कापलं, पाय कापलं, हे कापलं, प्रत्येक मांस काढून फेकायचा, प्रत्येक हे करायचं. आपल्या संभाजी महाराजाचे छावाचे, आणि त्यांना लाडानं छत्रपती शिवराया लाडानं छावा म्हणायची. आणि त्यांच्यावर इतकी बेकार हत्या झाली, इतकी बेकार निर्गुण हत्या झाली. मग औरंगाबादमध्ये, त्या संभाजीनगरमध्ये त्याचे कसे काय कबर ठेवू शकेल. संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मामलं चालले. ती जय हिंद, जय शिवराया, जय भारत.